पैलुत्व सिद्ध केलं फलंदाज गोलंदाज विजय पवारने आणि तो या सामन्यातील विजयाचा शिल्पकार अर्थात प्लेयर ऑफ द मॅच. विजय पवार, प्लीज कम इनटू द प्रेझेंटेशन बॉक्स अँड हॅव युअर अवॉर्ड्स. डोंट वेस्ट टाइम. प्लीज कम ॲज अर्ली ॲज पॉसिबल. या लवकरात लवकर विजय, आपलं स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावर सन्मान्य गुरुनाथजी भोपी साहेब आपल्या बरोबर जोडलेले आहेत. विनंती असेल गुरुनाथजी भोपी, आपण सामनावीराची ट्रॉफी या गुणवंत खेळाडूला इथे वितरित करायचे. काय खेळलेत फलंदाज विजय पवार. एक वेळ अशी होती की असं वाटत होतं की फलंदाजी करणारा आडिवली संघाला या सामन्यामध्ये काट्यांचा प्रवास करावा लागू शकतो. एंड कदाचित तिकडे टफ होऊ शकतो, परंतु या सगळ्या शक्यतांना बगल देत असताना मैदानाच्या आतमध्ये वाघाप्रमाणे लढला फलंदाज विजय पवार. त्याच्या नावात विजय आहे आणि सरते शेवटी अखेरीस विजय पवार याने विजय मिळवून दिलेला आहे. तो म्हणजेच प्रिशा 11 जयहनुमान आडिवली संघाला विजयाचे शिल्पकार विजय पवार. मॅन ऑफ द मॅच. मान्यवरांचे आभार, खेळाडूचं कौतुक. येणाऱ्या सामन्यांसाठी विजय पवार आपणा समालोचन कक्षाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तांबडी चांबडी ही चमकते उन्हा जिंकल्यानंतर निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण करण्याचं आमंत्रित केले निवालीपाडा टीमला फलंदाजीसाठी. सहा षटकांचा सामना. आजच्या दिवसातील हा प्रथम फेरीतील शेवटचा सामना. या अगोदर 2 सामने जिंकलेत मीत 11 श्री गणेश मोहो टीमने. ते सुपर 10 मध्ये जाऊन पोहोचलेत. पहिले षटक घेऊन येतो अजय भंडारी. फिल्डिंग मध्ये फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, बॅक टू द बॉलर. चान्स होता झेल घेण्याचा. स्वतःवरती नाराज अजय. अशा कॅचेस घेणं खूप कठीण काम आहे. फॉलो थ्रू मध्ये यस नाराज आहे. पहा झेल सुटल्यानंतर अजय. नितीन जाधव आणि रोशन जाधव सलामीवीर जयहनुमान नेवाळीपाडा टीम. आजच्या दिवसातील हा फुलटॉस बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. धावसंख्येचा श्री गणेशा. संग्राम 11 नितलस आयोजित ही स्पर्धा. अगोदरचा सामना जिंकला तो प्रिशा 11 जयहनुमान आडिवली टीमने. विजय पवार काय खेळला. व्हेरी टॅलेंटेड प्लेयर आहे विजय पवार. यात अजिबात शंका नाही आणि त्याने विजयी करून दिला आपल्या टीमला. अजय भंडारी पहा किती चांगली गोलंदाजी करतो. एक तर त्याने स्लिप लावले, फ्लाइंग स्लिप. त्याचबरोबर मिड ऑफ मिड ऑन आतमध्ये ठेवलाय. 2 सीमारक्षक पॉवर प्लेचे षटक चालू आहे. एक मिड विकेटला आहे आणि एक डीप कव्हरला देखील आहे. फिल्डिंगची प्रॉपर सजावट अजय कडून. फुलटॉस बॉल. पुन्हा संधी. मिड ऑफला बॉल चाललाय. आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे रोखलाय. पहा किती चांगली गोलंदाजी अजय भंडारी कडून. अप्रतिम सुरुवात म्हणावी लागेल. टप्पा अचूक ठेवलाय. कोणती मुभा देत नाहीये. फुलटॉस बॉल असले तरी सुद्धा त्यावरती गती आहे.
समोर फिल्डर ठेवलेत रोशन आणि त्याच्या साथीला नितीन जन्मान नेवाळीपाडा. आणखी एक फुल टॉस आणि इथे पहा काही दर्जेदार फिल्डिंग केले. जितेश होता त्या ठिकाणी. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा त्याने मात्र उचललाय. नक्कीच बाउंड्री होती. फुलटॉस बॉल वरती समोर फटका खेचला आणि ती पहा जितेश कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर झाला त्याच्याकडून, परंतु त्याला ठाऊक होतं की झेल होणार नाही. चेंडू अडवणं फार महत्वाचं आहे. बॅकअपला तिथे अनिल दादा होते. स्वीप करायचं होतं फलंदाज रोशनला, परंतु लेग बाईच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. काय षटक टाकले अजय भंडारीने. फक्त एकच धाव त्याने दिले. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आहे. एकूण धाव संख्या 2. ही गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जात नाही. ओव्हरऑल स्कोर कार्ड 2. काही सुरुवात केली अजय भंडारीने. टॉस जिंकला कॅप्टनने आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. हंगामाच्या सुरुवातीलाच नेहमी स्पर्धा अगदी आपण पाहतो स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी प्रतिष्ठान यांच्या वतीने, आणि ते सध्या आता मैदानात खेळतात. पहिले षटक अजय भंडारी. फक्त 2 धावा त्याने दिल्या. अमर हिलाल येतोय सेकंड ओव्हर मध्ये. सलामीवीर सध्या मैदानात आहेत. शांत त्यांना ठेवले, बांधून ठेवलंय. पाहूया उर्वरित पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात कितपत ते आक्रमण करणार. दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं संग्राम 11 नितलस आयोजित स्पर्धा. माजी सरपंच व उपसरपंच चषक. नवीन वर्षाच्या सुरुवातीला, इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातीला 2 धावा. अमर आला मिडविकेटच्या दिशेने हा फटका खेचला. शस्त्र उगारायचे, हल्ला करावाच लागेल. चौकार. असला तरी सुद्धा हा सामना अजय भंडारीने 5 ओव्हरचा केला बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. कारण पहिल्या ओव्हरमध्ये अजयने फक्त 2च धावा दिल्या. 6 बाईक रोशनच्या नावावरती आहेत. तो सध्या मैदानात खेळतो. अपेक्षा खूप आहे पाठीराख्यांना. चौकार त्याने खेचला. या ओव्हरमध्ये ॲक्सलरेट करावंच लागेल. धावांची जमवाजमव करणंच आहे. आणि पहिल्याच बॉलवरती अमर हिलालच्या विरोधात इरादे स्पष्ट त्याने केलेत. खोलवा टप्प्याचा चेंडू, चोख प्रत्युत्तर अमर कडून. यॉर्क बॉल होता. दुसरी धाव घेण्यासाठी सज्ज, परंतु थांबवलं. एक धाव जोडली जाते. स्कोर जाऊन पोहोचेल 7 वरती. एक खुली टशन 2 बलाढ्य संघादरम्यान. उसाटणे विरोधात जन्मान नेवाळीपाडा. दोन्ही ताकदवान संघ आहेत. 6 ओव्हरची मॅच. मजा येईल. कस लागतोय खेळाडूंचा या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. अनोख्या स्टाईलनं बॉल फक्त उडवलाय फाईन लेगला. बॉल चाललाय सीमारेषा पार. फलंदाज नितीनच्या बॅटमधून चौकार. फलंदाज खेळतात. पायांची हालचाल त्यांची कमी असते, परंतु हँड आय कोऑर्डिनेशन, बॅटचा स्विंग एवढा जबरदस्त असतो. मनगटाचा वापर ते इतका छान करतात. तसा फटका होता नितीनच्या बॅटमधून चौकार. दमदार दमदार नितीनच्या बॅटमधून येतोय नितलस चषकाचा षटकार. 6 धावा. जसं वातावरण बदलते. काल मस्तपैकी थंडी होती, सूर्यप्रकाश छान होता. आज अचानक वातावरण बदललंय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा होत्या, आता तब्बल 15 आल्यात. चिप शॉट. तिथे क्षेत्ररक्षक धावतोय धावतोय धावतोय. चेंडूच्या मागे 2 झाल्यात. तिसरीचा प्रयत्न होईल का? आणि यस, तिसरी धाव इथे मात्र कंप्लीट.
धावसंख्या 20. या षटकात तब्बल 18 धावा आतापर्यंत अमर हिलालच्या विरोधात. रोशन जाधव आणि त्याच्या साथीला आहे तो नितीन. 20 धावा धावफलकावर. आजच्या दिवसातील प्रथम फेरीतील हा शेवटचा सामना इथे रंगतोय. 6 ओव्हरचे मॅचेस, भन्नाट आयोजन, आकर्षक ट्रॉफी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला बाईक, भली मोठी पारितोषिक. हा टप्पा ठेवायचा होता अमरला आणि शेवटचा चेंडू वाईड यॉर्कर, फलंदाजापासून टप्पा दूर ठेवला. एकही धाव नाहीये शेवटच्या चेंडूवरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा, या ओव्हरमध्ये तब्बल 18. 10च्या सरासरीने जनमान नेवाळीपाडा टीमची धावसंख्या उसाटणेच्या विरोधात बिनबाद 20. तीन ओव्हरच्या मॅचेस, 2 ओव्हरची मॅच, 1 ओव्हरची सुपर ओव्हर सारखी मॅच, त्यापेक्षा 6 ओव्हरची मॅच. पहा किती प्रगल्भ क्रिकेट आलं असेल सुनील सर, की मॅचेस किती कमी षटकांचे होत असतील तरी सुद्धा टेस्टची मजा कोणत्याच खेळाला नाही. टेस्टची मजा काही वेगळीच आहे. टेस्ट ऑलवेज बेस्ट. पहा किती जण सकाळी लवकर उठून टेस्ट पाहत होते. आतापर्यंत कोणीही सांगा की मी जो क्रिकेटर आहे मी टेस्टकडे अजिबात ढुंकून पाहत नाही. 90 ओव्हर कोण पाहणार? तो स्कोर तरी पाहणार, त्याला वेळ मिळाला नसेल. कारण टेस्ट हा फॉर्मॅटच वेगळा आहे. क्रिकेटचा खरा फॉर्मॅट आहे तो. पायातला हा चेंडू भिरकावून द्यायचा होता मिड विकेटला. कार्पेटच्या सहाय्यानं बॉल चाललाय तोच मिड विकेटच्या दिशेने. फक्त एकच धाव. जेवढी षटकं तेवढा कस लागतो खेळाडूंचा, पेशन्स दाखवावे लागतात. आणि इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाने सिरीज जिंकले. WTC तर प्रश्नच येत नाही. 2दा फायनलला जाऊन पराभूत झालो. 21 धावा. बॅटची कडा, फ्लाय स्लिपला मगाशी प्लेअर होता, आता नाही. आता नाही नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहा किती गफलत चालू आहे. चूक झाली आपल्याकडून, परंतु ती चूक लगेचच रेक्टिफाय करायला हवी. संधी होती, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडचा प्लेअर स्ट्रायकिंग एंडला धावत आला होता. अजय भंडारी आलाय दुसऱ्या षटकात. त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक संघाचं 3रं षटक आहे. पहा बॅटची कडा, इथे प्लेअर पोचू शकला नाही. तो निष्प्रभ राहिला, तिथेच उभा राहिला. मागे वळला तोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर तिकडे पोचून त्याने स्वतःची एक धाव कंप्लीट केली होती. वेगवान चेंडू आणि इथे नशिबाची साथ मिळते नेवाळीपाडा टीमला. फ्रस्ट्रेशन थोडं अजय भंडारीच्या चेहऱ्यावरती. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. स्पर्धेचा धावसंख्या 26. आता धावगती प्राप्त केले जनमाल नेवाळीपाडा टीमने. नाहीतर अजय भंडारी पहिल्यापासून कोणतीच मुभा देत नव्हता, आता पणही दिलेली नाहीये. यस, चांगला स्ट्रोक आहे मिड विकेटच्या दिशेनं. बॉल चाललाय सीमारेषा पार. फलंदाज नितीनच्या बॅटमधून अजयच्या विरोधात चौकार. आता मात्र गिअर चेंज करत असताना 23 धावांवरती तो खेळतोय. पुन्हा त्याच दिशेने ते क्षेत्र. दमदार स्ट्रोक नितीन कडून. आणखी एक चौकार नितीनच्या बॅटमधून. नितीनच्या बॅटमधून धावसंख्या 34. 34. 3रं षटक चालू आहे.
चांगली बॅटिंग दोन्ही ओपनर कडून. धीम्या गतीने बॉल टाकला होता, गुडघे टेकले पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये. यावेळी रिझल्ट वेगळा आहे, बॉल पाठवलाय तो सीमारेषा पार. नितीनचा धमाका जनमान नेवाळीपाडा टीम साठी षटकार. तब्बल धावसंख्या ती बिनबाद 40. पहिलं षटक अजय भंडारी, फक्त एकच धाव. लेग बायची एक धाव, त्यामध्ये होती टोटल 2 होत्या. दुसऱ्या षटकात अमर हिलालच्या विरोधात जोरदार आक्रमण झालं आणि त्यानंतर अजय भंडारीच्या विरोधात तब्बल या तिसऱ्या षटकात 20 धावा कुटण्यात आल्या. टोटल 40 धावा. पहा किती चित्र बदलतं क्रिकेटमध्ये. सामना बदलायला वेळ लागत नाही. हा खेळच असा आहे, रंग बदलणारा खेळ, ज्याचं प्रिडिक्शन तुम्ही कधीच करू शकत नाही. काहीही घडू शकतं. सलामीवीर चाचपडत खेळत होते जेव्हा अजय बॅटिंग करत होता, अजय गोलंदाजी करत होता. फिल्डिंग चांगली होत होती, तोपर्यंत धावा रोखल्या जात. एकच मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा इतका जबरदस्त उचलला, कारण मागच्या मॅच मध्ये देखील जिथे फणस डोंगरी टीमने एक झेल सोडला, त्यानंतर एक चौकार आला आणि त्यानंतर जे आक्रमण झालं आडिवली टीमच्या दीपक कडून, ते कमालीचं होतं. बाउन्सरचा वापर, पूलचा फटका, सीमारेषा थोडी जवळ आहे त्या क्षेत्रामध्ये. बॉल चाललाय सीमारेषा पार. नितीनच्या जोडीला आता रोशन धावून आलाय, खेचतो षटकार. जितेश मडवी आलाय गोलंदाजीसाठी आणि त्याचं भव्य स्वागत रोशन कडून. या अगोदर नितीन कडून आक्रमण झालं होतं, आता रोशनने त्याला साथ दिले. धावसंख्या 46-46. जितेश फुलटॉस बॉल, वेगाने बॅट फिरवले, पुन्हा मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध चेंडू. खराब फिल्डिंग, ज्याची चर्चा फिल्डिंगची आपण उसाटणी टीमची करत होतो, आता तोच संघ इथे फिल्डिंग मध्ये खराब कामगिरी करत असताना चौकार. नास जनमान नेवाळीपाडा टीमच्या जितेश एक नामचीन खेळाडू आहे, तशी कामगिरी करावी लागणार आहे जितेश मडवीला. ओव्हर पिच बॉल, लॉंग ऑन वरून रोशनचं आक्रमण, दर्जेदार षटकार. असं वाटत नाहीये बॅट हातात आहे, असं वाटतं हनुमानाची गदाच घेऊन मैदानात ते दाखल झालेत. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा आणि त्यानंतर काय आक्रमण राहिलंय, जबरदस्त. गिअर चेंज केले नितीनने आणि त्याला आता साथ दमदार देत असताना रोशन जाधव. 56 धावा. राईट आर्म राऊंड द विकेटने अप्पर कटचा आणखी एक चांगला स्ट्रोक, बॉल थर्डमॅनला, चौकार.
कोणाला विश्वास देखील बसणार नाही, काय सुरुवात केली होती अजयने आणि आता तब्बल धावा झाल्यात त्या 60. हीच ती जोडी जी चाचपडत खेळत होती, परंतु याच जोडीने आता हाहाकार माजवलाय. 12 बॉल 26 वरती खेळतोय रोशन, 60 धावा. आणि इथे मिड ऑफला झेल घेतला जातोय. बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला, त्या कारणास्तव फलंदाज बाद. पहिला धक्का दिलाय जितेश मडवीने, बाद केले रोशन जाधवला. पाहिला आणि आता मैदानात करण ठाकूर, जितेश मडवीने विकेट घेतले. धावा रोखणं हे काम आता महत्वाचं आहे, कारण हे 4थं षटक चालू आहे. धावांचा ओघ प्रचंड आहे. पाप बाउन्सर हेच करायचं होतं, ही लाईन पकडायची होती ती मात्र जितेश मडवीला, परंतु ते करू शकला नाही. तो त्याच्या विरोधात देखील तब्बल धावा आल्या त्या 20. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा संख्या ती मात्र 60. 15ची सरासरी, 1 बाद 60. जनमान नेवाळीपाडा संघ. झाला असला तरी सुद्धा ज्या विराट कोहलीने स्मिथला जेव्हा चिडवलं त्यावेळी स्मिथला पाठराखण म्हणून प्रेक्षकांना त्यांनी सांगितलं होतं की चिडवू नका, झालं ते गेलं, सँडपेपरचा तो किस्सा सोडून द्या. आज त्याच विराट कोहलीने खिसे मोकळे करून ऑस्ट्रेलियन क्राऊडला दाखवून दिलं की आम्ही तुमच्यासारखे नाही होत, आम्ही कुठेही सँडपेपरचा वापर करत नाही. ती व्हिडिओ पाहण्यालायक होती. पाहूया, चित्र बदललंय. ड्रेसिंग रूममध्ये ॲग्रेशनचा जास्त वापर केला जातो असं कुठेतरी वाटते. इंटरनॅशनलवरती, क्रिकेटवरती आपण भाष्य करावं एवढं आपण मोठं नाही, परंतु आपल्या स्टॅक्सने ते खेळतात याचं भानही त्यांना असायला हवं. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 60. देशाचं नाव मोठं करावं तर अन्य खेळही आहेत यात अजिबात शंका नाही, आणि त्या गोष्टीवरती मी देखील ठाम आहे. 15ची सरासरी, 60 धावा धावफलकावर. गोलंदाजीसाठी येतोय नितेश मडवी. कव्हरच्या दिशेने बॉल उडवला. काय बॅटिंग चालू आहे सध्या नितीन जाधव कडून. आणखी एक वरती ते खेचलाय तो चौकार नितीन जाधवने. धावसंख्या 64. कोणाला विश्वास, मगाशी देखील मी उल्लेख केला, अजय भंडारीचं पहिलं षटक ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, मुभा दिली नाही, फिल्डरने त्याला साथ दिली. पहिल्या ओव्हरमध्ये 1च धाव असं वाटलं या फलंदाजांना बांधून ठेवलंय, परंतु दुसऱ्या षटकापासून जे आक्रमण यांनी केलं लाजवाब होतं. नितीन आणि रोशन. आता रोशनच्या नितीनच्या साथीला आहे तो करण ठाकूर. चौकार. धावसंख्या 64. 37 वरती खेळतोय तो नितीन जाधव. फुल टॉस बॉल स्वीप केलाय स्क्वेअर लेगला. आणखी एक धमाका षटकार. पाहायला मिळेल का उसाटणे टीमला अक्षरशः बॅकफुट वरती ढकलण्यामध्ये यश मिळालंय ते जानमान नेवाळीपाडा टीमला. 70 धावा 4थ्या षटकातच. 12 चेंडू 43. स्विच हिटचा फटका, हेच पाहायचं होतं. बॉल आलाय थर्डमॅनला. आणखी एक चौकार नितीनच्या खात्यामध्ये.
92 हाईएस्ट स्कोर आहे. 95. धनंजय लेग ब्रेक बॉल लवकर पिक केला, परंतु एलिव्हेशन जास्त, हवेत राहिला हा चेंडू आणि फलंदाज मात्र बाद होईल. लेग ब्रेकचा चेंडू टाकला होता, फटका फसला. तो करण ठाकूरचा नवीन बॅटर मैदानात जयेश आलाय. जय जाधव 75 धावा झाल्यात. नितीन जाधव 14 चेंडू 48 वरती खेळतोय. अद्यापही एक षटक बाकी आहे. 6 ओव्हरचा सामना आहे. 5वं षटक. धनंजय पुन्हा लेग ब्रेक. यस धीम्या गतीने, गती कामी आली इथे. धनंजय साठी मागचे 2 चेंडू आलेत निर्धाव. थोडा सुटकेचा निश्वास टाकला तो उसाटणे टीमने. 5 ओव्हर मध्ये तब्बल धावा झाल्यात त्या 75. 75. लास्ट ओव्हर बाकी आहे. स्वागत. 5 ओव्हर 75 धावा झाल्यात. 2 विकेट आहेत जनमान नेवाळीपाडा संघाच्या. वैयक्तिक आपण नजर टाकली तर 14 बॉल 48 वरती खेळतोय नितीन जाधव. तो सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. हे शेवटचं षटक आहे आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा येतोय जितेश मडवी. वेगवान. पंचांकडे अपील, परंतु थोडं डाऊटफुल होतं. स्ट्राईक पासून दूर राहतोय लेग बाईटच्या स्वरूपात. एक धाव इथे जोडली जाते. अर्धशतक होईल की नाही. धावसंख्या 76. 76. दमदार बॅटिंग या संपूर्ण सत्रामध्ये आपण पाहिली. जितेशला धावा रोखायचे. भले पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात, परंतु आता धावा रोखण्याचं काम त्याला करायचे. पाव वेग किती आहे. पंचांकडे अपील होते. यस नॉट आउट. प्रचंड वेगने गोलंदाजी करतो आणि एखाद्या गोलंदाजाकडे जे असायला हवं ते सर्व काही आहे. बॉडी लँग्वेज चांगली आहे, त्याचबरोबरीने उंची आहे या गोलंदाजाकडे. साइड आर्म थोडी ऍक्शन अगदी आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने अँगल बनवत 2 अँगल स्प्लिट करून स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. मागच्या 2 चेंडूंवरती फक्त एकच धाव लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 76. 76. बॅट फिरवतोय फलंदाज, परंतु अंदाधुंद फटकेबाजी. आणखी एक डॉट बॉल. सिंगल रन किती महत्वाची असते. म्हणूनच आजकाल कित्येक वेळा हे जे पाठीराखे येतात मैदानावरती ते कधी कधी या खेळाडूंना चिडवताना सुनील सर नेहमी म्हणतात, तुम्हाला सिंगल काढता येते का. चौकार षटकार तुम्ही मारू शकता. मी कित्येकदा ऐकलेलं आहे. कारण सिंगलचा जमाना विसरून गेलेत. पाहूया. 76. लास्ट ओव्हर. 3 बॉल बाकी. लाईन मध्ये आला. नशीब अंगावरती चेंडू लागला. आता नितीन स्ट्राईक सोडणार नाही. फक्त एकच धाव. तुम्ही चेंडू सोडला तरी सुद्धा नितीन इथे धावणार नाही, हे ठाऊक आहे या खेळाडूंना. सिंगलने स्कोर 77. 77. किती षटक महत्वाचं टाकतोय जितेश मडवी. याला म्हणतात कमबॅक. क्रिकेट तुम्हाला संधी देतं. ही मॅच 5 ओव्हरची असती तर जितेशलाही संधी मिळाली नसती. म्हणूनच ओव्हर्स आहेत याचं महत्व आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचं काम उसाटणे टीम करते. 77. लॉस ऑफ 2 विकेट. जितेश मडवी. पहिल्या ओव्हरमध्ये भले धावा आल्या असतील, परंतु या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिले. समोर नितीन जाधव आहे. 15 बॉल 48 वरती खेळतोय तो. अर्धशतक होईल का.
फुलटॉस बॉल होता, बॅटची कडा घेतली, त्यानंतर अंगावरती चेंडू आदळला आणि इथे 49 शेवटचा चेंडू. क्रिकेट याच खेळाचं नाव आहे. हाच तो फलंदाज 4 ओव्हर 5 ओव्हर पर्यंत 48 वरती होता, त्याला स्ट्राईक मिळाली होती, तरी सुद्धा अर्धशतकापासून वंचित राहतोय की काय, करून अजूनही एक चेंडू बाकी आहे. 78 काय कमबॅक केलं जितेश मडवीनं. पुनरागमन उसाटणे टीमचं. लास्ट बॉल 78 धावा. फुलटॉस, बिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि ते झेल घेतला जातोय. फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती जितेश मडवीनं या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या. लेग बायची 1 धाव आली आणि अर्धशतकापासून वंचित राहिला तो मात्र नितीन जाधव फक्त 1 धावेने. आज 1 धावेचं महत्व किती आहे. नेरे टीम 1 धावेने पराभूत झाली आणि हा खेळाडू नितीन जाधव तो 1 धावेने मात्र इथे वंचित राहिलाय. अद्यापही निर्णय प्रलंबित आहे. निर्णय शेवटचा चेंडू आहे म्हणून यस बॅटिंग करणाऱ्या टीमने तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय दिलाय. वेस्टाईट साठी जयेशला नितीनला थोडी शंका आहे. पाहूया निर्णय काय असणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो नितीन 1 धावेने मात्र इथे अर्धशतकापासून दूर राहिला. खरोखरच कौतुक असेल नितीनच्या फलंदाजीचं. 49 धावा 16 चेंडूंमध्ये, 6 चौकार आणि त्याचबरोबरीने 3 षटकार त्याच्या बॅटमधून. कमालीची बॅटिंग राहिली या संपूर्ण सत्रामध्ये. नितीन जाधव जनमान नेवाळीपाडा टीमचा सुपरस्टार फक्त 1 धाव अर्धशतकापासून दूर राहिला. 49 धावा त्याने केल्या. अभिनंदन. 6 ओव्हरचा हा सामना, प्रथम फेरीतील शेवटचा सामना. शेवटच्या षटक निर्णायक राहिला उसाटणे टीमसाठी. जितेश मडवीने ते टाकलं. 6 ओव्हरमध्ये तब्बल धावा झाल्या त्या 78 आणि 79. 36 चेंडू 79 धावा करायचे. स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला जनमान नेवाळीपाडा संघाच्या विरोधात. 36 बॉल 79. या आपण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुनील शेळके सरांना.
मध्ये पहिल्या फेरीचा सामना सुरू आहे, ज्याचं पहिलं सत्र संपलं, जिकडे जे हनुमान नेवाळीपाडा संघाने धावपलकावर जोडलेले आहेत धावा, त्या म्हणजेच 78 आणि 79 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये समोर ठेवलेलं आहे. त्या म्हणजे दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघासमोर. या स्पर्धेचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये सांघिकरित्या आतापर्यंत आई जगदंबा गावदेवी खानाव संघाने 95 धावा बनवल्या, की जो सांघिक उच्चांक आहे धावपलकाचा. आणि त्यानंतर श्री गणेश वल्लभ संघाने आपण बघितलं त्यांच्या खालोखाल 82 धावा बनवल्या होत्या. 83 धावांचं टार्गेट त्याने प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं होतं. इथे 79 बनवायचे आहेत. पहिल्या डावाचा जर विचार केला तर नर्वस 40 मध्ये फलंदाज बाद झालेले आपण बघितले. 49 धावा त्याने धावपलकर जोडल्या. नितीन जाधवने 50 त्याला पूर्ण करता आली नव्हती आणि स्ट्राईक एंड असून सुद्धा करता आली नव्हती, त्यामुळे गोलंदाजाचं कौतुक असेल. फलंदाजीसाठी फलंदाज मुकेश आणि त्याच्या साथीने अजय. डावाला सुरुवात, पहिला चेंडू, इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, अगोदरच अनुमान लावलं होतं. पूर्व नियोजित फटका मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. डावखुरे आताचे गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट रोशन जाधव आलेले आहेत. अँगल तर निश्चितच क्रिएट होईल आणि त्याचमुळे पूर्वानुमान लावत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते. पहिला चेंडू निर्धाव. रोशनच्या विरोधात यावेळेस इथे योग्य एक्झिक्युशन करत असताना फलंदाजाने पिकअप फटका खेळलेला आहे आणि पाहता पाहता चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. षटकार. सहा धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघतो. पहिला चेंडू त्याच पद्धतीचा फटका खेळायचा होता. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो फलंदाज मुकेश मडवी. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर प्लेस केलेले आपण बघता. आणखी एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. हा फटका फसलाय. एसटी रक्षक स्वतः एसट्यांच्या मागे दक्ष आहेत. जर्सी नंबर 16 लखन जाधवने इथे टिपलेला आहे झेल आणि याच बरोबर फलंदाज कल्पेश मडवी झालेला आहे फेल. पहिला हदरा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेला. मुकेश मडवी बाद झालेले आहेत 6 धावांवर व्यक्तिगतरित्या आपण बघितलं. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपण बघत आहात धनंजय हिलाल इथे दाखल होत आहेत. क्रमांक 3 साठी धनंजयचं मला असं वाटतं शेवटचं षटक की जे त्याने पहिल्या स्पेलमध्ये हाताळलं होतं व्यक्तिगतरित्या 5वं, ज्यामध्ये 15 धावा त्याने खर्च केल्या होत्या. दूरवरच्या टोकाकडून तो गोलंदाजी करत होता. त्याच्या विरोधात फलंदाज नितीश जाधवने अत्यंत चांगली फलंदाजी तिकडे नितीन जाधवने चांगली फलंदाजी केली होती. निघून गेला. अगोदर एक षटकार आला होता. ते फलंदाज जरी बाद झाले तरी मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या धनंजयने या चेंडूवर विजय मिळवलेला आहे. हा चौकार. चं टार्गेट चेस डाऊन करायचं आहे. वातावरण पुन्हा एकदा शांत झालेलं आपण बघत आहोत. यावेळेस इथे फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवर कोणी उपस्थित नाहीत. अंतिमतः चेंडू आणखी एकदा आश्चर्यकारकरित्या सीमारेषेपर्यंत पोहोचतोय आणि आणखी एक चौकार. फटका खेळला होता त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की कदाचित हा फटका सीमारेषेपर्यंत पोहोचेल, चेंडू सीमारेषेपर्यंत जाईल. परंतु अंतिमतः मिडॉनला ज्यावेळेस बीट केलं आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभे होते उपस्थित काऊ कॉर्नरला, त्यांचा प्रयत्न ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस समजलं की चेंडूमध्ये गती आहे
त्या फटक्यामध्ये गती आहे आणि अंतिमतः चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेल्या. 14 धावा धावपलकावर. अँगल क्रिएट करून गोलंदाज गोलंदाजी करतो, त्याला चेंडू पुढ्यातच ठेवावा लागेल. आता जसा ठेवला होता तसा. गोलंदाज कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करणार आहे हे त्याला बऱ्याचदा माहीत असतं आणि ज्यावेळेस तुम्हाला गोलंदाज म्हणून माहीत असतं त्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षणाची रचना त्या पद्धतीने करावी हे महत्वाचं असतं. समोर चेंडू ठेवायचा असेल तर तुम्हाला फ्रंट ऑफ द विकेट जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक घेणं गरजेचं असतं. ड्रायव्हिंग लेंथला क्षेत्ररक्षक अधिकाधिक तुमचे हवेत. पहिलं षटक याचमुळे इथे याचबरोबर इथे संपलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक 15 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. फलंदाज मुकेश मडवीने एक अत्यंत चांगला दर्जेदार षटकार दाखवला होता, त्यानंतर ते बाद झाले होते. अजय भंडारी स्ट्रायकिंगला अजूनही आलेले नाहीत आणि धनंजय हिलालने 2 चौकार दाखवले आपल्याला. ज्याला म्हणतात, अनेक दुर्धर आजार असे आहेत की ज्यांच्यावर फक्त संगीत ऐकवलं जातं आणि त्या आजारी असणाऱ्या माणसाला रोग्याला बरं केलं जातं. यावेळेस षटकार, बिग हिट, सिक्सर. या परिसराचा जर विचार केला तर हा परिसर माझ्या माहितीनुसार वारकरी संप्रदायासाठी अत्यंत चांगलं अनुकूल वातावरण या परिसरामध्ये असलेलं मला माहित आहे. विचार केला तर हिंदू धर्माची पताका, त्याचबरोबर आपल्या सनातन धर्माची पताका पुढे नेण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. धर्मो रक्षती रक्षिताः असं म्हणतात. जो धर्माला वाचवतो त्याला धर्म वाचवतो. अधिक बोलणं उचित ठरणार नाही कारण क्रिकेटचा सामना आहे. 21 धावा धावपलकावर लखन जाधव आलेले आहेत. लखन अनुभवी नाव आहे. डावखुरे हाताचा आणखी एक तेज तर्रार गोलंदाज. यावेळेचा फटका फार चांगला आहे. गोलंदाजाच्या गतीचा वापर केला. बॉटम हँडची प्रचंड ताकद या फटक्यामध्ये झोकली फलंदाजाने. त्याचमुळे इथे खूप वेगाने चेंडू सीमारेषेपर्यंत जाऊन पोहोचला. धनंजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यापासून धनंजयने सकारात्मक फलंदाजी केलेली आहे. आणखी एक त्याचा क्लास फटका आपण पाहिला. आणखी एक चौकार. गेलेले आहेत. लखन जाधवचं सांघिकरित्या दुसरं षटक. 2 चेंडूंमध्ये 10 धावा त्याने खर्च केलेले आहेत. फलंदाज आक्रमक बनलेला आहे. आता त्याला थांबवावं लागेल. इथे काय घडलं, इथे काय घडलं, इथे कडा लागली, यष्ट्याच्या मागे टिपला गेला जेल. आणि जी गोष्ट मैदानाच्या आतमध्ये करायची होती गोलंदाज लखन जाधवला ते करण्यामध्ये त्याला 3 चेंडू घ्यावे लागले. त्यानंतर त्याला यश मिळालं. आक्रमक फलंदाज धनंजय हिलालला त्याने यावेळेस बाद केलं. दुसरा हादरा मिळतो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाला. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखी एकदा टो एंडला चेंडू जाऊन आदळतोय. एज लागली, यष्ट्यांच्या मागे टिपला गेलेला आहे. आणखी एक झेल आणि या षटकामध्ये लखन जाधवला दुसरं श्रेयश मिळालं. फलंदाज अनिकेत ढोपरी बाद.
lost their opener would be, who sounds well. He hit one massive sixer, and then batter Dhananjay Hilal departs with the contribution of 19 runs. पॅनमध्ये ठेवलेला चेंडू खोदून काढायचा होता, डिग आउट करायचं होतं. कधी कधी मेहनत आपल्याला फार जास्त करावी लागते, परंतु त्या मेहनतीचा तितका चांगला परतावा मिळत नाही. मेहनत खूप झाली फलंदाजाच्या वतीने, परंतु इथे एकही धाव मिळाली नाही. अजय भंडारी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभे असलेले आपण बघतो. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एकच चेंडूचा सामना करण्याची संधी त्याला मिळाली, कारण धनंजय हिलाल चांगले खेळत होते. 6 चेंडूचा त्याने सामना केला. उर्वरित फलंदाजाचा विचार केला तर अनिकेत ढोपरी सुद्धा 2 चेंडू खेळत असलेले आपण बघत होते. आपण बघितलं 25 धावांपर्यंत पोहोचला डाव. 2 षटकं संपतायत, बनवायचे आहेत 79. अजय भंडारी आणि सत्यवान ढोपरी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असले आपण बघतो. मला असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये सत्यवान काकडे सर सुद्धा आहेत. त्यांचं इनिशियल सुद्धा सत्यवान आहे. 24 चेंडू आणि 54 धावांचं समीकरण उरतंय. 4 चेंडूचा 4 षटकांचा खेळ इथे उरलेला आपल्याला पाहायला मिळेल. वातावरण तितकं प्रसन्न नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळताना खेळाडूंसाठी असं वातावरण कधी कधी चांगलं गणलं जातं. याचं कारण तीव्र उन्हापेक्षा सावली कधीही बरी, दगडापेक्षा वीट मऊ असं पण म्हणतो. जय हनुमान नेवाळीपाडा संघाचा विचार केला तर त्यांचा स्क्वॉड इथे दाखवला जात आहे, ज्यामध्ये रोशन जाधव, लखन जाधव, करण जाधव, नितीन जाधव, जाधव ब्रदर्स खूप आहेत. इथे फटका बसलाय आणि एसटी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचला नाही. यावेळेस काय घडलं? ताळमेळ बिघडला, परंतु अंतिमतः डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला इथे स्ट्रायकिंग एंडला ठेवायचं आहे. त्याचमुळे निर्णय घेण्यात आला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज यावेळेस सत्यवान ढोपरीने माघार घेतली आणि बचाव केला अजय भंडारीचा, परंतु बलिदान द्यावं लागलं फलंदाज सत्यवान ढोपरीला. 4था हादरा उसाटणेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. अनुज ढोपरी येत आहेत. जर्सी नंबर 1172 त्याने इथे खरं तर विअर केलेला आहे. त्या जर्सी नंबर विषयी आपण म्हणत होतो. रोहित शर्माचा जर्सी नंबर 45. त्याच्या आईला त्याने असं सहज कधीतरी विचारलं होतं की माझ्यासाठी लकी नंबर कोणता असेल. त्यावेळेस त्याच्या आईने सांगितलं 45 विअर कर. तिथून पुढे भारताचं प्रतिनिधित्व रोहित शर्माने केलेलं आपण बघितलं. अलीकडे जास्तीत जास्त जर्सी नंबरचा विचार केला तर मला असं वाटतं रोहित शर्मा अर्थात 45 जर्सी नंबर जास्तीत जास्त वेअर केला जातो. या गोलंदाजाच्या कडेही तोच आहे मला असं वाटतं. हा बरोबर, गोलंदाज रोशन जाधवने 45 नंबरचा जर्सी नंबर वेअर केलेला आहे. नंबरची जर्सी वेअर केलेली आहे. त्या खालोखाल जर्सी नंबर 18 जास्तीत जास्त वापरला जातो विराट कोहलीला रिप्रेझेंट करताना. या अगोदरच्या काही वर्षांपूर्वी जर्सी नंबर 7 अर्थात MSD त्या नंबरलाही जास्त पसंती मिळाली होती. त्या अगोदर आपण गेलो तर जर्सी नंबर 10 की जो आता फार कमी पाहायला मिळतो. जास्त अनुभवी खेळाडू असेल तरच जर्सी नंबर 10 पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने फटका खेळलेत. स्टान्स तर घेतला होता ऑन साइडला खेळण्याचा, परंतु डिसिव्हिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अनुजचा हा सरळ खेळला गेलेला फटका चौकार. बॉडी मुवमेंट इथे देतोय, चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करतोय. त्याचबरोबर शारीरिक हालचाली चांगल्या आहेत या फलंदाजाच्या. पाहायचंय या इतक्या पद्धतीचा बॅट स्विंग जर तुमच्याकडे असेल, चेंडूपाईचा संपर्क झाल्यानंतर चेंडू फार दूर जाऊ शकतो, परंतु टायमिंग सुद्धा चांगलं करावं लागेल. उजवेष्टीच्या फार बाहेर चेस करण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते.
पाहायचं आहे. पंचांनी तर वाईट ठरवलेलं आहे, त्यासाठी तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. यस, वापर केला जातोय लखनच्या वतीने, त्याचमुळे त्या तिसऱ्या पंचांची कामगिरी महत्वाची ठरणार आहे. तिसरे पंच ठरवतील यावेळेस हा चेंडू वाईड आहे की नाही. क्लोज अँगलनी पाहिलं जातं. चेंडू कुठे फिनिश झाला हे पंचांना पाहावं लागेल. यस, पंचांना व्यवस्थित बघू द्या. 12वे प्रतिनिधी, आपण आपला सल्ला देऊ नका. अँगल तर क्रिएट झालाय आणि त्या अँगल निशी गोलंदाजी करतोय रोशन. हा अँगलच महत्वाचा आहे. चेंडू कुठे नेमका फिनिश झाला हे सुद्धा पंचांना पाहावं लागतं. इट्स वाईड बॉल. हा चेंडू वाईड आहे. रतनजी भोईर साहेब, माजी उपसरपंच तथा प्रतित उद्योजक यांचं आगमन झालेलं आहे. साहेब, या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. DRS इथे रिटेन केला जाईल. सस्टेन असेल तो. यावेळेचा फटका चांगला आहे. स्लॉक स्वीपचा फटका क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे. अंतिमता चेंडूने ही शर्यत जिंकलेली आहे आणि इथे चेंडू सीमापार निघून गेलेला आहे. दर्जेदार चौकार. क्रिकेट फार जास्त दाखवलं जातं. पुढे सरकले आणि त्यानंतर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. मिस टायमिंग फटका. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. फक्त एका धावेवर खरं तर तिकडे समाधान मानावं लागलं फलंदाजांना. धावफलक याचमुळे पोहोचलेला आहे 36 वर. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. बनवायचेत एकूण धावा 79 आणि त्याचमुळे आता जर उर्वरित 3 षटकांचा विचार केला तर 18 चेंडू आणि 43 धावा असं समीकरण मध्ये उरलेलं आहे. प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. उसाटणे आणि त्यांच्या विरोधात नेवाळीपाडा या 2 संघांदरम्यान पहिला डाव संपला, जिकडे नेवाळीपाडा संघाने धावफलकावर धावा जोडल्या 78. 79 धावांचं टार्गेट चेस डाऊन करायचं आहे. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला चौथ्या षटकाला सुरुवात खडे खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीने चेंडू हाताळला गेलेला आहे. पंच अधिकचा थोडा वेळ खर्च करतायत, त्यानंतर कन्व्हिन्स होत आहेत, त्यानंतर चेंडू वाईड दिला जातोय. इथे बॉलर सुद्धा मला असं वाटतं सॅटिस्फाईड आहेत. अदरवाईज या अगोदर पंचांच्या एका निर्णयाला त्यांच्या वतीने चॅलेंज केलं गेलं होतं, ज्यावेळेस ते एसटी रक्षक होते. आता तेच गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत. मला नीटसं आठवतं 4-5 वर्षापूर्वी नेवाळीपाडा संघ मुरबाडमध्ये बऱ्याच टुर्नामेंट खेळण्यासाठी यायचा आणि बऱ्याचदा लखन जाधव या नावाची फार मोठी चर्चा असायची.
खोलामध्ये ठेवलेला चेंडू, बुंद्यात चेंडू मारलेला आहे, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतो, एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करू देणार नाही. जर्सी नंबर 9 अर्थात 9 क्रमांकाची जर्सी ज्या फलंदाजाने वेअर केलेली आहे, डावखुरे आता स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय भंडारी याला आपण बघतो. नावाप्रमाणे अजय आतापर्यंत खेळले नाहीत. या अगोदरच्या एका सामन्यामध्ये नावाप्रमाणे फलंदाज आडिवलीचा विराज पवार खेळला होता, विजय पवार खेळला होता. नावाप्रमाणे गोलंदाज सुशांत गायकरने चांगली गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. अजय भंडारीला जर इथे त्याच्या संघाला अजय ठेवायचं असेल, पराजयापासून दूर ठेवायचं असेल, तर चांगली खेळी करावी लागेल. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. इथे शोध घ्यावा लागेल चौकार षटकारांचा आणि ती गरज सुद्धा बनलेली आहे, कारण धावफलक जाऊन पोहोचले 38 वर. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, शॉट वाईड अँड पनिश्ड ऑल द वे फॉर 4 रन्स. ग्रेट हिट. कलात्मक फटका मैदानाच्या आतमध्ये दाखवला फलंदाज अजय भंडारीने. चौकार आला, धावफलक पुढे गेलं. 42 धावा धावफलकावर. ऑफ साइडला क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिली तर गल्ली रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर कव्हर्स मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ मध्ये वाईडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आपण बघतो आणि स्वीपर कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण बघत आहोत. डीप पॉइंट आणि स्वीपर कव्हरच्या अगदी मध्ये 2 स्लीप आपल्याला खरं तर इकडे पाहायला मिळतात. ऑन साइडला जर विचार केला तर समोर ठेवलेले 3 क्षेत्ररक्षक. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर अँड डीप मिड विकेट. तिकडे एकही क्षेत्ररक्षक उपस्थित नाही आणि जरी क्षेत्ररक्षक असता तरी त्याला दर्शकच बनावं लागलं असतं. इतका चांगला फटका फलंदाज अजय भंडारीने इथे खेळून काढलेला आहे. फुल लेनचा चेंडू होता. आपण आपल्या ऑनस्क्रीन रिप्ले मध्ये बघूया. टॉप एज जवळजवळ लागलेली आहे, परंतु ताकद प्रचंड या फटक्यामध्येही खरं तर जनरेट केली होती फलंदाज अजय भंडारीने. याचमुळे आश्चर्याचा कडू धक्का मिळालेला आहे गोलंदाज लखन जाधवला. ते सुद्धा स्मितहास्य देत होते. आणखी एकदा त्याच दिशेने फटका खेळला. यावेळेस फटका पचलाय. यावेळेस झेल टिपला गेलेला आहे. आक्रमकता स्वीकारलीच होती फलंदाज अजय भंडारीने, परंतु लगेचच अनुभवी गोलंदाज लखन जाधवने त्याला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवला. पुन्हा एकदा रनचेस इथे इंटरेस्टिंग म्हणेल. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला लागलेला आतापर्यंतचा 5वा हादरा फलंदाज अजय भंडारी बाद. of 5 wickets while chasing 79 runs, 13 ball to be bowled by bowling side, and 31 runs are required to win this match for batting side Usatne team. अजय इथे बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन बघूया कोणते फलंदाज दाखल होत आहेत. अनुज ढोपरी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. जितेश मडवी आलेले आहेत. आणखी एक हार्ड हिटर बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये. योग्य वेळेला आले असं म्हणायला हरकत नाही. 13 मध्ये 31 बनवायचे आहेत. काही फलंदाजांसाठी प्रतिकूल परिस्थिती हीच अनुकूल असते, यावर चर्चा करू. पायांमध्ये ठेवलेला चेंडू मागे जातोय, एस्ट्यांवर आदळतोय. या सेकंड स्पेलच्या गोलंदाजीमध्ये लखन जाधवने चमकदार कामगिरी केलेली आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे आणि यावेळेस त्याने बॅटर जितेश मडवीचं काम तमाम केलेलं आहे. फलंदाज क्रमांक 6वा हादरा बाद इथे लागतोय उसाटणे संघाला.
विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक त्याने अगोदर हाताळलं होतं, तिकडे 10 धावा खर्च केल्या होत्या आणि सेकंड स्पेलमध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस त्याने 12 धावा खर्च केल्या. लखन जाधवचा हे स्टॅटिस्टिक्स आपण बघू शकतो. 4 विकेट आतापर्यंत त्याने खरं तर मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतील आणि 12 चेंडूंमध्ये 22 धावा त्याने खर्च केलेले आहेत. इकॉनॉमी जर पाहिली तर 11.00 ची ॲव्हरेज आपण पाहिलं तर दर 6 चेंडूंमध्ये एक फलंदाज बाद करण्याची क्षमता त्याची असल्याचे आपण बघत आहोत. 4 मध्ये 22 अशा पद्धतीने त्याचे स्टॅटिस्टिक्स फिगर्स आपण पाहिलेले आहेत. नवीन गोलंदाज कार्तिक जाधव येतोय. उजव्याष्टीचा अँगल क्रिएट करणारा हा चेंडू उजव्याष्टी सोडून जाणार होता. पंचांसाठी हा सोपा कॉल आहे कम्पॅरेटिव्हली, त्याचमुळे पंचांनी लगेच चेंडूला वाईट घोषित केलं. एक अतिरिक्त धाव इकडे मिळेल. धावफलक त्याचमुळे पुढे गेलं. एकूण धावांचा विचार केला तर ते आहेत 49. स्टील 30 मोर रिक्वायर्ड. आणखी 30 धावांची गरज आहे उसाटणे संघाला जिंकण्यासाठी. फलंदाजाला हक्का बक्का करून सोडलं या गोलंदाजाने. जो चेंडू त्याच्या समोर प्रस्तुत केला, जे कोड त्याला विचारलं त्याचं उत्तरच फलंदाजाकडे नव्हतं. कोणतंही ठोस प्रत्युत्तर ह्या चेंडूवर त्याला देता आलं नाही. खोलून ठेवलं होतं फलंदाजाला. चांगला चेंडू कार्तिक जाधवचा. अनुज साठी आणखी एक कठीण प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा एकदा चांगली चांगल्या नियंत्रित दिशेने गोलंदाजी करतोय. गती तुमच्याकडे सगळ्यात महत्वाची अधिकची असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पेसर बॉलर म्हणून एखाद्या टीम मध्ये खेळता, गती एकदा मिळाली की नंतरच्या गोष्टी कम्पॅरेटिव्हली सोप्या आहेत. अचूकता, त्याचबरोबर नियंत्रण आणि त्यापुढे विचार केला तर मग सातत्य आहे. कव्हर ड्राईव्हचा अत्यंत चांगला फटका इकडे आपण खेळताना बघतोय फलंदाजाला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आले. चांगलं ग्राउंड त्याने क्लिअर केलं. 2 पूर्ण. बॅकअपचा अभाव. 3 झाल्या. चौथीसाठी निघतील का? तिसऱ्या धावेवर इकडे दरम्यान समाधान मानलं गेलेलं आहे. बॅकअपचं महत्व फार मोठं आहे क्रिकेटमध्ये. बॅकअपचा जर विचार केला तर ज्यावेळेस परीक्षांचा हंगाम असतो, परीक्षांच्या हंगामामध्ये विद्यार्थी एकाच्या ऐवजी आता 7-7, 8-8 पेन बरोबर घेऊन जातात. तो सुद्धा त्यांचा बॅकअपच आहे. परीक्षाच काय, आपण क्रिकेटचा विचार केला तर गुणसंख्या लेखकाकडे, स्कोररकडे अलीकडे 7-7, 8-8 पेन असतात वेगवेगळ्या रंगाचे. तो सुद्धा त्यांचा बॅकअपच असतो. आपल्या घरामध्ये विद्युत प्रवाह खंडित झाला की आपण इन्व्हर्टरचा बॅकअप देत असतो. मैदानाच्या आतमध्ये तुमचे चांगले महत्वाचे फलंदाज जर बाद झाले, निराशाजनक कामगिरी केली की तुमच्यासाठी बॅकअपसाठी दुसरे फलंदाज पाहिजेत. त्याचबरोबर गोलंदाजाने मार खाल्ला तर चांगले गोलंदाज तुमच्याकडे बॅकअपसाठी पाहिजेत. क्षेत्ररक्षणामध्ये तर बॅकअप देणं फार गरजेचंच आहे. एक सामना आज बघितला होता आपण जिकडे 4 धावा पळून पूर्ण केल्या होत्या मोहो संघाने शेवटच्या चेंडूवर आणि नेरे संघाला 3 पूर्ण झाले होते. 1 धावेने ते हरले होते. तिकडे जर व्यवस्थितरित्या बॅकअप करता आला असतं नेरे संघाच्या क्षेत्ररक्षकांना तर कदाचित त्यांचा प्रवास इकडे जिवंत असता या स्पर्धेमधील. त्यामुळे एखादी चूक की जी फार छोटी वाटते तुम्हाला, परंतु तिचं परिणामतः स्वरूप फार मोठं असू शकतं. म्हणजे त्याचा परिणाम मोठा बनू शकतो. मोठा फटका खेळणं स्वाभाविक आहे, कारण धावा चेस करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा उसाटणे संघ खेळतोय. एक गोष्ट दुसरी इकडे आल्यानंतर संदेश शेळके सर जाणवली की इकडे डावकुऱ्या हाताने खेळणाऱ्या फलंदाज त्याचबरोबर गोलंदाजांची संख्या जास्तीची आहे. इतके बॅटर बॉलर डावखुऱ्या हाताचे बऱ्याचदा पाहायला मिळत नाही. काही दिवसांपूर्वी कसारा खर्डी भागात होतो, तिकडे दिवसभरात मला फक्त 2 खेळाडू दिसले होते. म्हणजे 8 संघ खेळतात, त्यातून डाव आणखी एक वाईट चेंडू दरम्यान इकडे खरं तर आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अतिरिक्त धाव इकडे मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत पाहिलं तर त्या आहेत 53 अर्थात 53. 7 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 7 मध्ये जर 26 बनवायचे असतील तर या चेंडूचा योग्य वापर करावा लागेल, सुयोग्य वापर करावा लागेल फलंदाजांना आणि आपल्याला प्रत्येकाला माहित आहे चौकार षटकारच खेळावा लागेल. प्रयत्न तर केले परंतु चेंडूबाईचा संपर्क आणता आला नाही. पिकअप फटका खेळायचा होता, इथे पिकअप व्यवस्थितरित्या देता आला नाही फलंदाजाला. तिसऱ्या पंचांची मागणी करतायत फॉर हॉट कॉज. यस, हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी तिसरे पंच इथे वापरले जातील. चेंडू पडल्यानंतर त्याला किती उसळी मिळालेली आहे
अधिकची उसळी असतील तर कदाचित वाईड कॉल केला जाऊ शकतो आणि तो जो रिव्ह्यू तिकडे शिल्लक राहिलेला आहे तोच वापरण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांनी केलेला आहे. 7 मध्ये 26 बनवायच्या होत्या. चेंडू तुर्तास निर्धाव आलेला आहे. निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन इज पेंडिंग. फलंदाज खेळताना थोडे बेंड डाऊन झालेले आहेत असं पंचांचं मत आहे. त्याचमुळे हा चेंडू निश्चितच निर्धाव आलेला आहे. याचमुळे षटकं संपलेली आहेत. इथं आपण पाहिली तर ती आहेत 5 आणि 5 षटकांच्या अंती धावपलकर धावा आपण पाहिलं तर ते आहेत 53. 6 चेंडू आणि बनवायच्या आहेत धावा 26. 6 मध्ये 26 असं समीकरण. अंदाजी केली तर 25 बनवू शकतात. समोरच्या दिशेने फटका फोर्सिबल. एक धाव फक्त मिळेल. या सामन्यातील चुरस आता नेस्तनाबूत झालेली आहे, अदृश्य झालेली आहे असं आपण म्हणू शकू. आडिवली संघाच्या संघनायकाला विनंती आहे लवकरात लवकर आपण आमच्या नाणेफेकी कक्षाकडे प्रस्थान करा. 3 मध्ये 24 बनवायचे आहेत. या सामन्याचा विचार केला तर प्रथम फलंदाजी चांगली झाली होती. फलंदाज रोशन जाधवने 26 धावा बनवल्या होत्या. अनलकी एक फलंदाज आपण बघितला ज्याने 49 धावा धावपलकावर जोडल्या, नितीन जाधव. त्याला इथे व्यक्तिगत अर्धशतक पूर्ण करता आलं नव्हतं. मध्ये उरलेलं आपण बघितलं आणि 2च फलंदाजांची फलंदाजी इतकी चांगली झाली होती सलामीच्या. त्याचमुळे पायाभरणी योग्य रीतीने केली गेली इथे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या सलामीरवांच्या वतीने. त्याचमुळे धावपलक फार पुढे गेलं. 78 धावा त्यांनी बनवल्या. दोघांचा जर विचार केला तर जवळजवळ 75 धावा 2 फलंदाजांनी बनवल्या होत्या 78 मधील. नितीन जाधव आणि रोशन जाधव या 2 फलंदाजांनी. गोलंदाजाचा विचार केला तर या दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. रोशन जाधवने सुद्धा गोलंदाजी चांगली केली. त्याचबरोबर लखन विशेषत्वाने चांगले वाटले सगळ्यांना. 1 चेंडू आणि 14 धावा. 1 चेंडू मध्ये 14 धावा बनल्या होत्या. ग्रामीण सम्राट सुरेश बाळमामा म्हात्रे यांच्या गावात गुंदवलीला 2 चेंडू नो आले होते. दोन्ही चेंडूवर षटकार आले होते. क्रिकेट हे सगळं आपल्याला दाखवत असतं. अंतिमतः हा सामना इथे गमवावा लागलेला आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाला.
हरलेल्या संघाचं कौतुक असेल. चांगलं शिस्तबद्ध क्रिकेट तुम्ही या स्पर्धेत सम्मिलित होत असताना दाखवलं. पहिली फेरी जिंकण्यामध्ये यश मिळालं जे हनुमान नेवाळी पाडाला. पहिल्या डावामध्ये फलंदाजी चांगली झाली. दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी सुद्धा टिच्चून केली गेली गोलंदाजांच्या वतीने. 78 बनल्या होत्या. नितीन जाधव त्या 49, रोशन जाधवच्या 16, बनवायच्या होत्या 79. धनंजय हिलालने 19 बनवल्या. अनुज दळवीने ढोपरीने 14 बनवल्या. आणि गोलंदाजांचा विचार केला तर लखन जाधव 2 षटका हाताळली, 22 खर्च केल्या, 4 गडी बाद केले. या सामन्यातील सामनावीर खेळाडू